15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना सांगितलं की भारतीय बाजारपेठ ही शेतकऱ्यांची बाजारपेठ खुली करणार नाही. कितीही दबाव आला तरी शेतकऱ्यांच्या हितसंबंधांची तडजोड करणार नाही. दूध उत्पादकांचे हितसंबंध, मच्छीमारांचे हितसंबंध याचं रक्षण करू याची ग्वाही दिली. परंतु 4च दिवसात नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारने विश्वासघात केला आणि 19 ऑगस्ट रोजी कापसाच्या आयातीवरील संपूर्ण आयात शुल्क हे रद्दबातल करण्याचा आदेश जारी केलेला आहे. यामुळं विशेषतः अमेरिकेमधला स्वस्त कापूस, ज्याला 27% सबसिडी उत्पादनासाठी अमेरिकेत दिली जाते, तो स्वस्त कापूस भारताच्या बाजारपेठेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिरकाव करेल, आयात केला जाईल आणि देशी कापूस उत्पादक हे त्यामध्ये उद्ध्वस्त होईल. आजच कापसाचे भाव हे पडलेले आहेत. 7,710 रुपये ही किंमत गेल्या हंगामामध्ये मिळाली नाही, या हंगामामध्ये मिळालेली नाही. गेल्या 3 वर्षापासून ऑस्ट्रेलियाबरोबर मुक्त व्यापार आयात कराराप्रमाणे 3 लाख ते 5 लाख कापसाच्या गाठी शून्य आयात करावरती ऑस्ट्रेलियामधून आयात केले जातात. यामुळे भाव पडले. त्यात आता अमेरिकेसहित जगभरच्या कापूस उत्पादक देशांना भारतामध्ये आपला करमुक्त कापसाची आयात करण्याकरता मोकळे झालेले आहेत. हे शेतकऱ्यांसाठी हे जणू काही मृत्यूदंडाचं फरमान आहे. संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान सभा सरकारच्या या निर्णयाविरुद्ध दंड थोपटलेले आहेत आणि लढा करण्याचा निर्धार केलेला आहे. दिनांक 1 सप्टेंबर रोजी या आयात शुल्काच्या आदेशाची देशभरामधल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर रोजी आपल्या गावामध्ये या आदेशाची होळी करावी आणि मोठ्या संघर्षाकरता तयार व्हावं, अशा प्रकारचं आवाहन केलं आहे. अखिल भारतीय किसान सभेनं ग्रामसभांना देखील आवाहन केले आहे. कापूस उत्पादन असलेल्या सर्व गावातील ग्रामसभांनी आपल्या अधिकृत ग्रामसभेद्वारे ठराव पारित केला पाहिजे आणि या ठरावातून केंद्र सरकारकडे शिफारस केली पाहिजे की कापसाचं आयात शुल्क हे जे आहे हे पुनर्स्थापित करा. 11 ते 50% या प्रकारची तरतूद आयात शुल्कामध्ये करून मोठ्या प्रमाणावर भक्कम आयात शुल्क विदेशी आयातीच्या कापसावरती लावण्यात यावं, ही मागणी केलेली आहे. दुसरी मागणी यामध्ये करत आहोत. कापसाची किंमत ही किमान हमीभावाची किंमत 7,710 आहे आणि ही किंमत चुकीच्या पद्धतीनं मोजण्यात आलेली आहे. जर हिशोब केला तर C2 + 50% या स्वामीनाथन कमिशनच्या सूत्रानुसार 10,075 रुपये प्रति क्विंटल ही कापसाची किंमत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. वास्तविक पाहता महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा उत्पादन खर्च अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे जवळपास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं 3,000 रुपयांचं हे हमीभावाच्या किमतीमध्येच कपात करून सरकार नुकसान करत आहे. आणि त्याचवेळी जर हिशोब लावला तर देशभरामध्ये 18,000 कोटी रुपये हे दरवर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतं आहे कमी हमीभावाची किंमत निश्चित केल्यामुळं. आणि वास्तविक किंमत धरली तर हा आकडा 18,000 कोटीच्या दुपटी तिपटीपेक्षा सुद्धा जास्त होऊ शकतो. आणि म्हणून दोस्तांनो, याबद्दलचा लढा संयुक्त किसान मोर्चा पुढा करण्याचा निर्धार केलेला आहे. सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या कापूस उत्पादकांच्या झालेल्या आहेत. परंतु या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर देखील त्यांच्या कुटुंबाच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा हटवला जात नाही. तुटपुंजी मदत त्या ठिकाणी दिली जाते. 25 लाख रुपयाची मदत त्या कुटुंबाला मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या कुटुंबाच्या पुनर्वसन करून शिक्षण आरोग्याचा खर्च केला पाहिजे आणि संपूर्ण कर्ज त्या कुटुंबाचं माफ केलं पाहिजे. ही शिफारस देखील, ही मागणी देखील संयुक्त किसान मोर्चा करत आहे.
17-18 ऑक्टोबरच्या दरम्यान या ठिकाणी महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांच्या व्यथा जाणण्यासाठी, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाचे सर्व राष्ट्रीय नेते हे महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादक गावांमध्ये दौरा देखील या ठिकाणी करण्याचं निश्चित केलेलं आहे। आज या ठिकाणी पत्रकार परिषदेत संयुक्त किसान मोर्चाने आपले निर्णय जाहीर करताना स्पष्ट केलेलं आहे की कापूस उत्पादक शेतकऱ्यावर भाजपा सरकार ज्या प्रकारे कुऱ्हाड चालवतं त्याचा आम्ही प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही। कारण या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। या कापसाचं सूत वळता वळता चरखा फिरवत या महात्मा गांधींनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली। कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये उठाव केलेले आहेत आणि त्यातून स्वातंत्र्य मिळवलेलं आहे। सरकारला आग्रह आहे की मोदी सरकारने ट्रम्पच्या डोळ्यामध्ये डोळा घालून भाषा केली पाहिजे, मुकाबला केला पाहिजे। अमेरिकन टॅरिफ वॉरचा मुकाबला भारत सरकारनं केला पाहिजे। परंतु आज त्यांच्यासमोर शरणागती पत्करून ज्या प्रकारे आयात शुल्क सरकार घटवतं आहे हे शेतकऱ्यांना मान्य नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या अधिकारावरती देखील पाणी सोडणार नाहीत आणि भारताचं सार्वभौमत्वसुद्धा नष्ट होऊ देणार नाही। देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी आपल्या न्याय मागण्यांवर दिनांक 1, 2 आणि 3 सप्टेंबर रोजी गावागावामध्ये, तालुक्यामध्ये या सरकारच्या आदेशाची होळी करून आपल्या हक्काचा नगारा वाजवा हे आवाहन संयुक्त मोर्चा करत आहे। हा या ठिकाणी संदेश आपल्यापर्यंत पोहोचत आहे। कॉम्रेड राजन क्षीरसागर।